तुमच्यावर खाण्याद्वारे तंत्र तर झालं नाही ना, हे लक्षण दुर्लक्ष करू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत, जो अनेक घरांमध्ये घडतो, पण भीतीमुळे उघडपणे मांडला जात नाही. खाण्याद्वारे केलं जाणारं तंत्र, ज्याला लोक वशीकरण, करणी, चेटूक अशा नावांनी ओळखतात. परंपरेनुसार हे प्रकार बायको, प्रेमिका किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर केले जातात. उद्देश एकच असतो, त्या व्यक्तीचं मन, विचार आणि निर्णय आपल्याला ताब्यात ठेवणं. हा विषय अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही, तर लोक सांगत असलेल्या अनुभवांची जाणीव करून देण्यासाठी मांडला जात आहे. भाग 2. परंपरेनुसार सांगितलं जातं की खाण्याद्वारे केलं जाणारं तंत्र फार सूक्ष्म असतं. ते अचानक दिसून येत नाही. सुरुवातीला माणूस सामान्यच वागत असतो, पण हळूहळू त्याच्या विचारांमध्ये बदल जाणवू लागतो. जी व्यक्ती स्वतःचे निर्णय ठामपणे घेत होती, ती आता गोंधळलेली दिसते. कुणाचं बोलणं पटेनासं होतं, मन अस्वस्थ राहू लागतं. हा बदल इतका हळू घडतो की त्या व्यक्तीला स्वतःलाच समजत नाही, पण घरच्यांना तो स्पष्ट जाणवतो. भाग 3. लोकांच्या अनुभवामध्ये असं सांगितलं जातं की अशा तंत्रामध्ये काही खाण्याच्या वस्तू माध्यम म्हणून वापरल्या जातात. खजूर, मिठाई, हळद, कुंकू, उदी अशा गोष्टींचा उल्लेख अनेक कथांमध्ये येतो. या वस्तूंवर मंत्रप्रभाव असल्याचे लोक मानतात. त्या व्यक्तीला साध्या अन्नासारख्या दिल्या जातात. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पद्धत नाही, तर परिणाम. कारण एकदा परिणाम दिसायला लागेल की माणसाचं वागणं, नातेसंबंध आणि आयुष्य पूर्णपणे बदलायला लागतं, असं लोक सांगतात. भाग 4. असा प्रभाव झाल्यावर सर्वात आधी बदल वागण्यात दिसतो, असं परंपरेत मानलं जातं. शांत माणूस अचानक चिडचिडा होतो. समजूतदार व्यक्ती हट्टी बनते. घरातले लोक शत्रू वाटू लागतात. कोणी समजावलं तर ते विरोधासारखं वाटतं. हा बदल कोणत्याही ठोस कारणाशिवाय होत असल्यामुळेच घरचे अधिक गोंधळतात. साधक सांगतात की बाहेरची परिस्थिती तीच असते, पण आतून माणूस वेगळाच झालेला असतो. हाच बदल ओळखण्याचा पहिला संकेत मानला जातो. भाग 5. खाण्याद्वारे तंत्र असं लोक मानतात तेव्हा एक गोष्ट हमखास दिसते. ती व्यक्ती फक्त एका ठराविक माणसाचं ऐकू लागते. त्या व्यक्तीसाठी ती काहीही करायला तयार होते. आई वडील, नवरा बायको, भाऊ बहीण यांच्याशी सतत भांडण होणं, नातेसंबंध तुटायला लागतात. पण प्रभावित व्यक्तीला आपण चुकीचं वागतोय असं वाटत नाही. उलट सगळेच आपल्या विरुद्ध आहेत असं तिला वाटतं. हाच टप्पा घरातील सर्वात वेदनादायक असतो. भाग 6. अनेक कथांमध्ये सांगितलं जातं की असे प्रकार प्रामुख्याने प्रेमसंबंधामध्ये किंवा वैवाहिक आयुष्यात केले जातात. कारण भावना हा माणसाचा कुमकुमत भाग असतो. प्रेम, आकर्षण, भीती, असुरक्षितता या भावना जास्त असतील तर प्रभाव लवकर होतो, असं मानलं जातं. त्यामुळे ती व्यक्ती हळूहळू एका माणसाभोवती फिरू लागते. त्याचं बोलणं अंतिम सत्य वाटू लागतं. इतर सगळ्यांचं मत चुकीचं, त्रासदायक किंवा शत्रुत्वाचं वाटू लागतं, असे अनुभव सांगतात. भाग 7. या प्रकारचा आणखीन एक गंभीर परिणाम म्हणजे स्वतःची जाणीव कमी होणे. लोक सांगतात की कधीकधी माणसाला आपण काय करतोय हेच कळत नाही. चुकीचं वागणं, अपमान करणं, नातं तोडणं घडतं, पण तो स्वतःला थांबवू शकत नाही. नंतर काही काळाने त्यालाच प्रश्न पडतो, आपण असं का वागलो? पण तोपर्यंत खूप नुकसान झालेलं असतं, घर उद्ध्वस्त झालेलं असतं आणि त्या अवस्थेतून बाहेर पडणं फार कठीण होतं, असं सांगितलं जातं. भाग 8. घरच्यांसाठी हा काळ अत्यंत वेदनादायक असतो. कारण समोरची व्यक्ती जिवंत असते, पण तिचं वागणं पूर्णपणे बदललेलं असतं. समजावलं तरी ती चिडते, विरोध केला तर दुरावा वाढतो. काही लोक याला हट्ट किंवा अहंकार समजतात, पण परंपरेनुसार
बदल जर अचानक कारणाशिवाय आणि टोकाचा असेल तर त्यामागे काहीतरी वेगळं असू शकतं. म्हणूनच अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता शांतपणे निरीक्षण करणं महत्त्वाचं मानलं जातं. भाग 9. अशा तंत्रांमध्ये भीती फार मोठी भूमिका बजावते असं लोक सांगतात. प्रभावित व्यक्ती भीतीने निर्णय घेऊ लागतो. कोण गमावू नये, कोणाला दुखावू नये याचा विचार करत करत ती स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवते. साधकांच्या मते एकदा मनावर पकड बसली की शरीर आपोआप थकायला लागतं. व्यक्ती अशात गोंधळलेली दिसते, पण बाहेरून सगळं ठीक असल्यासारखं दाखवते. त्यामुळे घरच्यांचा संभ्रम वाढतो आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. भाग 10. चेटूक किंवा करणीसारख्या प्रकारांबाबत एकच उद्देश सांगितला जातो: समोरच्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणे, त्याला आपल्या नियंत्रणात ठेवणे. अनेक अनुभव याच गोष्टीभोवती फिरतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे निर्णय घेणे बंद करते तेव्हा तिचं आयुष्य थांबतं. ती फक्त दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे वागू लागते. ही अवस्था घरासाठी, समाजासाठी आणि त्या व्यक्तीसाठीही घातक मानली जाते. म्हणूनच हे विषय गंभीरपणे समजून घेणे आवश्यक ठरतं. भाग 11. परंपरेनुसार सांगितलं जातं की असा प्रभाव प्रत्येकावर होत नाही. ज्याचं मन अधिक अस्थिर, भावनिकदृष्ट्या कुमकुमत किंवा एकटं असतं त्याच्यावर परिणाम होतो. म्हणूनच कौटुंबिक वाद, प्रेमसंबंधातील तणाव किंवा मानसिक गोंधळ असताना अशा गोष्टी जास्त ऐकायला मिळतात. इथे दोष देण्यापेक्षा परिस्थिती ओळखणं महत्त्वाचं आहे, कारण चुकीच्या वेळी घेतलेले निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतात असं अनेक अनुभवी लोक सांगतात. भाग 12. अनेक वेळा लोक उशिरा जागे होतात. जेव्हा नातेसंबंध पूर्णपणे तुटतात तेव्हा मागे वळून पाहिलं जातं. तेव्हा लक्षात येतं की संकेत आधीपासून होते. अचानक बदल, अकारण भांडण, एकाच व्यक्तीवर अतिविश्वास. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच अशा गोष्टींबद्दल बोलणं गरजेचं आहे. भीती पसरवण्यासाठी नाही, तर लोकांनी वेळेत विचार करावा, सावध व्हावं यासाठी हे विषय मांडले जातात असं सांगितलं जातं. भाग 13. या विषयावर बोलताना संयम फार महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक बदलाला तंत्राचं नाव देणं चुकीचं ठरू शकतं. पण काही बदल असे असतात जे सामान्य नसतात. तेव्हा जाणकार, अनुभवी किंवा विश्वासू मार्गदर्शक यांचा सल्ला घेणं योग्य मानलं जातं. एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा परिस्थिती समजून घेणं आवश्यक असतं, कारण उद्देश भांडणं वाढवणं नसून माणूस वाचवणं आणि नातेसंबंध तुटण्यापासून थांबवणं असतं असं परंपरेत सांगितलं जातं. भाग 14. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारांमध्ये दोषी कोण आहे हे शोधण्यात अडकू नये. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी थांबवणं जास्त गरजेचं असतं. नात्यांमध्ये संवाद, जागरूकता आणि विश्वास असेल तर अनेक गोष्टी टळू शकतात असं अनुभवी लोक सांगतात. कारण जिथे माणूस जागरूक असतो तिथे कोणीच नियंत्रण टिकत नाही. हीच शिकवण अनेक कथांमधून दिली जाते. जागरूकता हीच सर्वात मोठी संरक्षण रेषा मानली जाते असं परंपरेत सांगितलं जातं. या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.